पुढील 1 वर्षात मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी यांचा मोठा दावा. मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणत फडणवीसांचा पलटवार. राज्यात जवळपास 80% लोक हे काळाबाजार करण्यासाठी पेट्रोल डिझेल खरेदी करतात. मंत्री गिरीश महाजनांचा दावा, तर महाजनांचं वक्तव्य दुर्दैवी, अंबादास दानवेंची टीका. शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या वाढदिवसाचा उत्साह. आदित्य ठाकरेंनी स्वतः उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा, तर अमित ठाकरेंनी कापला नीट हटवा देश वाचवा लिहिलेला केक. आमदार संजय गायकवाड यांना मोठा झटका. प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकवल्याप्रकरणी होणार चौकशी, कोर्टानं दिली परवानगी. राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. आणि राज्यातील धरणांमध्ये केवळ 30.88% पाणीसाठा. पुणे विभागात सर्वात कमी पाणी. टेमघर, लोणावळा, टाटा आणि भावली धरणं पडली कोरडी. असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये धाराशिवमधील संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी धक्कादायक दावा केलाय. आरोपी शिवराज मोटेगावकरनं धाराशिवमध्ये कोटी रुपये कमावणारे पालक शोधा, विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने पास करतो असा प्रस्ताव दिला होता आणि पार्टनरशिपमध्ये क्लासेस सुरू करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुधीर पाटील यांनी केलाय. नीट परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी धाराशिवमधील संस्था चालक एनटीए विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहेत. लातूरप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा नीटच्या निकालापूर्वी शहरामध्ये लातूर पॅटर्न या क्लासेसकडून बॅनरबाजी करण्यात आली होती आणि 10 विद्यार्थी 600च्या पुढे असल्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला होता. तसंच लातूर पॅटर्नच्या क्लासेसचे लातूर कनेक्शन तपासण्याची मागणी करत पोलीस आणि सीबीआयकडे तक्रार केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच अजून नीटचा पेपर फक्त झालेला होता, रिझल्ट येणं बाकी होतं, तरी सुद्धा बीडमध्ये आमचे काही विद्यार्थी 600 पेक्षाही जास्त मार्क घेत असल्याचा दावा करणारे जाहिरात लागलेली होती आणि त्यानंतर आता या संस्था चालकांनी एक प्रकारे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये अटकेत असलेल्या मोटेगावकरनं धाराशिव शहरातही जे आहे ते संस्था चालकांना ऑफर दिल्याचं जे आहे ते आता पुढं आलेलं आहे आणि आपल्यासोबत संस्था चालक आहेत. मला सांगा ना, आपले धाराशिव जिल्ह्यात मोठं संस्थाचं जाळं आहे. आपल्याला काय मोटेगावकरांनी ऑफर दिली होती, कुठल्या ऑफरवरती आपली नेमकी चर्चा झाली होती आणि तुम्ही ती ऑफर का फेटाळली? आमच्याकडं 2 वर्षापूर्वी मोटेगावकर सर आले. त्यांनी आमच्या संस्थेमध्ये की आपण मोटेगावकर म्हणजे RCC प्लस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे कोचिंग क्लासेस नीट आणि JEEच्या तयारीसाठी चालू करावे अशी विनंती मला केली. आणि विनंती करत असताना ज्यावेळेस त्यांची माझी चर्चा सुरू झाली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या चर्चेतून असा एक विषय आला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं गेलं की आपल्याकडं असे किती पालक आहेत जे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 कोट 2 कोट आहे. मी म्हणले सर आपल्याला मुलं शिकवायचे, त्या पालकाला शिकवायचं नाही असं त्यांना मी बोललो. नाही म्हणजे मुलांचे आर्थिक जे मुलं जरा आर्थिक सक्षम असतील त्यांच्यासाठी आपले एक वेगळी कोचिंग क्लास आहेत. त्यांना आपल्याला वेगळे आपण त्यांना मदत करू शकतो किंवा त्यांना मेडिकलपर्यंत जाण्यासाठीच्या ज्या काही स्टेप्स आहेत ते आपण त्यांना मदत करू शकतो. मी म्हणलं असं कसं काय होऊ शकतं म्हणलं, सगळे विद्यार्थी एका रूपखाली आपण शिकवतो आणि असं कसं काय? नाही सर आपल्याकडे ती यंत्रणा आहे, तर थोडे असे काही विद्यार्थी असले तर मला सांगा. मला त्याचा संशय आला की म्हणलं अरे तू असं कसं काय सांगता विद्यार्थ्याच्या बाबतीत, हा विद्यार्थी श्रीमंत असेल तर तो मेडिकलला जाईल, गरीब असेल तर म्हणजे आर्थिक निकषावर मेडिकल एंट्रन्स ठरतं का, नीट JEEची परीक्षा ठरते का, असं मी त्याला प्रश्न केला. नाही सर माझ्याकडे वेगळा विषय आहे. मी म्हणलं आमच्याकडं आर्थिक सक्षम असलेला एकही विद्यार्थी नाही. अण्णा, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मगाशी आपल्या धाराशिव शहरात लातूर पॅटर्नची चर्चा जोरात आहे, किंवा लातूरच्या मोटेगावच्या संबंधित ही यंत्रणा आहे का, किंवा त्याचे धागेदोरे इथपर्यंत आहेत का? संस्था चालक म्हणून आपण मगाशी पत्रकार परिषदेमध्ये नावही घेतली त्याची. खरं तर हे महाराष्ट्रामध्येच नाही, हे भारतामध्ये फार मोठं रॅकेट आहे. धाराशिव शहरामध्ये आता हा लातूरनं पॅटर्न बलबीर सिंग नावानं ह्यानं होर्डिंग चालू केलेले आहेत. ह्याच्यामध्ये 600+ असं अगोदरच ॲडव्हान्समध्ये तो सांगतो की मी 600+ देणार. हे कुठला कॉन्फिडंट आहो? याला कुठली तरी यंत्रणा सक्षम, याला पेपर सेटर असतील किंवा पेपर गेस असेल,
हे सगळं कुठंतरी मिळत असून सागर जाधवसह बालाजी निरुप, न्यूज 18 मराठी, धाराशिव. आता मोठेगावकरचं धाराशिव कनेक्शन सुद्धा होतं का ते बघावं लागणार आहे. यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्याला पदर पैसे देण्याची वेळ आली. 1-2 नव्हे तर 3 जिल्हे पार करून शेतकऱ्यांना 24 गोण्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. 24 गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता, पण बाजारामध्ये त्यांच्या 24 गोणी कांद्याला केवळ 1,468 रुपयांचा भाव मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक, हमाली आणि इतर खर्च मिळून एकूण 1,769 रुपये खर्च झालेला होता आणि त्यापेक्षाही कमी पैसे त्याला हा कांदा विकून मिळाले. त्यामुळे हातात आलेल्या कांद्याच्या पट्टीत शेतकऱ्याला 301 रुपये आडत्याला द्यावे लागले. त्यामुळे सोलापूरहून स्वतःचेच पैसे देऊन गावी परतण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. कांद्याला दर घसरलेले आहेत कांद्याचे आणि त्यामुळे कांदा पिकवण्यासाठी जमीन मशागत, रोपं खरेदी, खतं, औषधं आणि पाण्याचा मोठा खर्च करून सुद्धा शेतकऱ्याला असा तोटा सहन करावा लागत असल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. 168 रुपये मला स्वतः त्यामध्ये 301 रुपये टाकायची वेळ आली आज या शेतकऱ्यावर. प्रत्येक कुटुंबामध्ये अशी सगळ्यालाच वेळ येते आणि विशेष म्हणजे ही कांदा पिकवण्याचं म्हणजे मला सुरुवाती मशागतपासून कांद्याचं रोप विकत घेणं असेल, कांद्याची खुरपण असेल, कांद्याचं खत काय आज भावाने घ्यावं लागतं ती परिस्थिती सगळ्याला माहिती. आपण कांदा काय रेटने घेतलेला विकायला चालू केला आहे. आपलं स्वतः जर कांदा घेऊन गेला आपल्याला वेळ येत असेल कांद्याचे पैसे कांदा देऊन आपल्याला पैसे व्यापाऱ्याला वापस द्यायची, ह्यापेक्षा आणि काय दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं. दरम्यान कांद्याचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. बीडच्या धारूर तालुक्यामधील आरणवाडी इथं शेतकरी संतोष शिंगारे यांना सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये तब्बल 600 किलो कांदा त्यांनी विकला. त्यानंतर फक्त 301 रुपये मिळाले. कांदा विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शिंगारे यांना ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा होता. मात्र आता कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी स्वतः जवळचेच पैसे खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिंगारे यांच्याकडे तब्बल 10 टन कांदा पडून आहे. त्याचं काय करायचं असा प्रश्नही त्यांना पडलेला आहे. काल मी सोलापूरला 12 गोण्या पाठवल्या. 12 गोण्याचे मला काल 301 रुपये भेटलेला आहे. 50 पैसे किलो दरानं कांदा माझा गेला. तर मला 1583 रुपये दंड आलेला आहे. पदरून द्यायचे 1583 रुपये. आणखी मला एक ट्रॅक्टर छोटं घेतलेलं त्याच्यावर हप्ता भरायचा होता कांद्याच्या पैशावरती. की कांद्याला भाव येईन आणि मग असा करेल, पण आता काय ऑप्शन नाही. यानंतर बातमी आहे मान्सूनपूर्व पावसाची. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. कोपरगाव, शिर्डीसह राहता शहर आणि परिसरात पावसाची हजेरी दिसून आलेली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला इथं सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची मात्र धावपळ उडाली. गेल्या 1 तासापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि सकाळपासून इथं प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडायला सुरुवात झाली. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस पडलेला आहे. चोपडा, यावलसह जळगावमध्ये हा पाऊस पडला. या वादळी वाऱ्यासह सुटलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. पाऊस पडत होता त्याचबरोबर वादळ वाराही सुटला होता. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तर अनेक घरांची पडझड सुद्धा झालेली आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे केळी, तूर, मका, पपई आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय.